श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मला असं वाटते की आपल्या आयुष्यामध्ये स्वामीचा अनुभव येणे ही सर्वात मोठी स्वामीची कृपा आहे. आणि असेच काही अनुभव मी तुमच्यासोबत रोज शेअर करणार आहे. त्यात स्वामी समर्थ महाराज यांनी सांगितले की मज जे जन अनन्य भावे भजतील, करुणी चिंतन उपासना माझी करतील, सदा सर्वदा माझ्याशी युक्त राहतील, निष्कामी भक्तांची सर्व मी करीन. श्री स्वामींनी समाधीच्या वेळी गीतेतील हा श्लोक आपल्या भक्तांना सांगितला आणि खरोखर आजही स्वामी आपले हे वचन खरे करतात. श्री स्वामी माऊली म्हणजे अद्भुत शक्ती, जगत नियते, कधी वज्राहून कठोर तर कधी प्रेम माऊली, कधी सूर्यासम तळपणारे तर कधी करुणा सावली. श्री स्वामी समर्थ महाराजांनी एका कुटुंबाला सुद्धा अशी मदत केली आहे. तो अनुभव आज मी तुमच्याशी शेअर करत आहे. माझ्या मते स्वामीचा अनुभव येणे ही सर्वात मोठी स्वामीची कृपा आहे. जवळजवळ 3 वर्षापूर्वी आमच्या आयुष्याची नौका त्या अथांग समुद्रात बुडत होती. आम्हाला नुकतेच स्वामी प्रासादाबद्दल समजले आणि त्याच काळात आम्ही मठात येऊ लागलो. असे वाटायचे की सगळीकडे दाट अंधार होत आहे, खूप मोठे वादळ झाले आहे आणि समुद्रातील मोठमोठे मासे आम्हाला भक्षण करण्यासाठी तयार आहेत. काय करावे, कोठे जावे काहीच कळत नव्हते. तेव्हाच आम्हाला नकळत कोणीतरी अलगदपणे उचलले व नौकेत हळुवारपणे ठेवले. तीच आपली स्वामी माऊली आहे असे आम्ही समजतो. आज आयुष्यात मागे वळून पाहिले तर लक्षात येते की त्या माऊलीने आम्हाला कोठून कोठे आणून ठेवले आहे. आई गेल्यावर तर मी संपूर्ण खचूनच गेलो होतो. नोकरी नव्हती. मी काकांना सर्व सांगितले. त्यांनी मला हातात नारळ दिला व स्वामीचे नामस्मरण करायला सांगितले. आणि ज्या दिवशी आईचा 13वा होता त्याच दिवशी माझ्या हातात ऑफर लेटर देखील आले. असे वाटले या प्रकारे स्वामीचं माझे सांत्वन करत आहेत. त्यानंतर मी माझ्या कुटुंबियासाठी नवे घर शोधायचे ठरवले. खूप शोध घेतला. जवळजवळ संपूर्ण मी पुणे पालथे घातले, पण हवे तसे घर मिळत नव्हते. पुन्हा मी काकांना सांगितले. काका म्हणाले, सगळे काही ठीक होईल, तू काळजी करू नकोस. तू स्वामीचा जप कर, पोथीचं वाचन कर. आणि काय हे आश्चर्य घडलं. 3 आठवड्यामध्ये माझ्या जुन्या घराजवळच मला हवा तसा एकदम माझ्या बजेटमध्ये बसेल असा फ्लॅट स्वामींनी दिला. अशा प्रकारचे अनुभव स्वामीच्या कृपेने, काकांच्या आशीर्वादाने स्वामी प्रासादामध्ये येणाऱ्या बऱ्याच जणांना आले आहेत. नोकरी मिळणे, घर मिळणे, लग्न होणे हे तर स्वामी प्रासादामध्ये रोजच ऐकायला मिळते. तसेच इतरही तोंडात बोटं घालायला लावणारे असंख्य अनुभव येतच असतात. काका सांगतात त्याचप्रमाणे खरंच ती स्वामी माऊली आपल्याला आपल्या आईवडिलापेक्षा जास्त जपत असते, जास्त जवळ करत असते. त्यांचे अनंत कोटी उपकार आहेत आपल्यावर. आपण मठात येतो, या वयात आपल्याला स्वामीची सेवा करायला मिळते. हा केवढा मोठा अनुभव आहे. स्वामीने आपल्याला जवळ केला आहे याचा हा पुरावा आहे. स्वामीची परमपावन उदी मिळणे हा तर साक्षात स्वामीच्या सहवासाची साक्ष देणारा अनुभव आहे. त्याच्या चरणी राहणे हीच आमची इच्छा व स्वामी समर्थाचे नाव हेच आमच्या ध्येयप्राप्तीचे साधन आहे. अशा प्रकारे आपण सुद्धा स्वामीची सेवा करण्याचा अनुभव घ्या आणि त्यातून स्वामी इतके भरभरून देतील आपल्याला की आपण फक्त पाहत राहू.